सण महत्त्वाचा असतो आणि ते काढलेले 8 दिवस असतात आणि प्रत्येकाने एकमेकांना दिलेली मंडळातले काही पोरं आहेत, परत मंडळाचे बाहेरचेही पोरं आहेत आपल्या फक्त पदयात्रेला येतात आणि नवीन मित्र बनलेले ते लोक आहेत. तर ते लोक रोज मला विचारायचे, तू बोलतोस म्हणून आम्हाला कळतं तरी काय काय गोष्टी राकेशच्या. आजचा दिवस आपला शेवटचा आहे. आज आपण शिर्डीला पोहोचू आणि आता 4:45 झाले आणि आपण निघालो आपल्या बाबांच्या इथे. थंडी खूप आहे भाई. जे कोण सिटीला येत असेल सॅटर्डे संडे त्यांनी कृपा करून गरम कपडे स्वतःसोबत घेऊन द्यायचे, जेणेकरून तुम्हाला इकडे आल्यावरती उगाचा खर्च नाही लागणार स्वेटर वगैरे घ्यायला. गरम कपडे स्वतःसोबत ठेवूनच कंपल्सरी. घालूनच राहा, काढूच नका. 10 माल तरी काढायचा नाही. एका ब्लॉग मध्ये बोलू. ठंडे पानी से कुछ गरम पानी. लांब लांब पर्यंत पालखी नाही दिसत आहे. दीड तास होऊन गेला, आम्ही तिघच चालतोय. पालखी भेटतच नाही आणि पाठी पण किती लांब आहेत. एवढी फास्ट पालखी या लोकांनी पळवली आहे. मी पालखी बरोबर होतो आणि थोडं स्पीड स्लो केली तर एकदमच पाठी आली. आता बघू, आता हॉल्ट येईल आपला चायचा. तर कारण का जो हॉल्ट असतो आपला तो पाठी गेलाय आणि आता या लोकांनी हॉल्ट कुठे घेतलाय काय माहिती. कारण का या हॉल्टला आपण 7:30ला पोचतो. आता 7 वाजलेत. आम्ही पाठी असून आम्हाला 7 वाजलेत. म्हणजे हे लोक तर 7च्या अगोदरच पोचले असणार आणि हे लोक हॉल्ट घेतात. या लोकांचा टायमिंग जेव्हा 7:15 होतो तेव्हा 7:15ला हे लोक हॉल्ट घेतात. आणि आता चायची गाडी पण आली म्हणजे लोक पुढे थांबतील. बघूया कुठे थांबतात नाही. फायनली 2.5 तासानंतर स्पॉटला पोचलो आहे. 2.5 तास चाललो आहे. सकाळी आपण 4:45ला निघालेलो आणि आता 7:30 झालेत. साईराम साईराम साईराम. तू घेतलेलास ना तोच? वाटलं ते. पहिलं पाणी आणि बिस्किट घेऊया. बिस्किट भेटत ना आपल्याला. नाश्ता करतोय, नाश्ता बोलतोय सॉरी, 4 बिस्किट खातोय आपण. पाणी पण घेतलं, पाणी बिस्किट आणि 4 बिस्किट दोन्ही.
हा शेवटचा दिवस आहे म्हणून दोन्ही चाय पण आणि पाणी बिस्किट. साईराम साईराम, शुभ सकाळ, साईमय सकाळ. आता चाय पिऊन निघालोय. आता डायरेक्ट नाश्त्याच्या स्पॉटला भेटू. तो पण 2-3 किलोमीटरच लांब आहे. अर्धा तासात पोहोचू आपण. हे बघा हे बघा आत्ता आलेत. म्हणून आहे ना, तुम्ही कोणाला पुढे जायला देत नाही. काय काय होतात कुठे? मोर आलेले ना. हे सगळे आत्ता आलेले आहेत निघाल्यावरती. बिचारांना चाय पण नाही भेटली. आता डायरेक्ट नाश्त्याच्या स्पॉट वरती. काय बोलतो दादा? पब्लिक बघा कुठे चालते आणि आपण किती लांब आहे. या डिस्टन्स वरती आम्ही चालतोय. आम्हाला चालायला पण आणि आमच्या पाठी पण आहे आणि हे लोक आपल्या पाठी. हे दुसरी पब्लिक आहे. हे आपली पण पब्लिक नाही. आपली पब्लिक अजून पाठी गेली. हे दुसऱ्या पब्लिकची पालखी आली. आपली पब्लिक अजून पाठी गेली त्यांच्या. डायरेक्ट स्पॉट वरतीच भेटू. स्पॉट आलाय जवळच. आता स्पॉट वरती पोचलोय. बरोबर 1 तासाने आलोय. 8:10 निघालो आणि आता 9:10 झाले आहेत. 3 किलोमीटर चालायला आम्हाला 1 तास लागलाय. हे लोक तर अर्ध्या तासात पोचले असतील. तर पायच न उचलले जातात आज. एवढे दिवस फटाफट चाललो आणि आता पाय न उचलले जातात. आणि नरू आणि तर अजूनच पाठी आहेत. आत्ताच बनवलाय पण चांगला आहे. रस्ता बनवलाय. रस्ता आधी हा मातीचा होता. आता चांगले बनवलेत रस्ते. पालखीसाठी पण रस्ते वेगळे बनवलेत चांगले. एवढीच पब्लिक आली आणि इथे आता पण पब्लिक आली वरती. मुंबईवरनं पण एक बस येणार आहे आणि अर्धी पब्लिक आली आहे मुंबईवरून. अरे आलेत रे, गाडी घेऊन आले. हे आले आहेत. आपण पाठी आहे. हो इथे अर्धी गँग आहे. इथेच बसले आहेत. राम मुंबईवरून आलेत. साईराम 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 भाई. साईराम. आम अक्षय काय करणार आता. पाय जाम झालेत. सगळे जामच होणार ना. मग काय झालं दिवस. हो पालव शेठ. ओम साईराम. ओम साईराम. काय काय फोटो काढलेला. तूच बोला ना फोटो काढ. फोटो पाठवला ना मी ग्रुप मध्ये. ब्रायन ओए ये गांधी तेर ऊपर करना. ए इसको भी लेके चल. ह्याला पण घेऊन चल. आता बाकी आहेत ना 5 किलोमीटर. 5 किलोमीटर बाकी आहे ना.
आता आपण नाश्त्याच्या स्पॉटवरनं निघालोय आणि डायरेक्ट आता साई संस्थांच्या इथे भेटू. आणि आपली मुंबईवरनं लोक पण येणार आहेत, काय काय लोकांची फॅमिली येणार आहे डायरेक्ट तिथे. लास्ट स्पॉट आहे तर बघा कसे टाइमपास चालू आहे. भाऊ तंबाखू खातोय. तर शिर्डी जवळ आली आहे, तर पालखी बघा कुठे आहे लास्टला. आणि निशाणी दिसत पण नाही. निशाणी दिसत पण नाही. आता सगळे आरामात चाललेले आहेत. 2-3-4 किलोमीटर आहे शिर्डीला पोहोचायला, तर सगळे आरामात चाललेले आहेत. आपण शिर्डीच्या याला पोचलोय. जिकडनं शिर्डी चालू होते तिथे आपण पाया पडतो. शिर्डीची रेखा. नागस नाग आपण दुपारच्या लोकेशनला पोचलो. धर्मशाळा आहे साई संस्थान. मी आणि चाचा चाचा पाठी होते, त्यांना घेऊन आले त्यांना. आता डायरेक्ट लोकेशनला भेटूया. मला वाटतं मुंबईची पब्लिक पण आली असणार. बस येणार होती ती आणि बाकीचे गाडीतनं आणि आले ते. तर बघू तिथे जाऊन आतमध्ये का पालखी खूप पुढे गेली आहे. ते पालखी तर ऑलमोस्ट पोचलीच असेल. तर आम्ही पाठी चालतो आरामात, कारण का स्पॉट जवळ आहे. तर आरामात जा. आपलं जे होतं शिर्डीला पोचायचं आपण पोचलो आहे. सो आता सगळे रिलॅक्स चालतात आहेत. नरू, संदीप दादा, आपली द म्युझिशियनची गँग, कावळ्या गँग, नरू, जिगू आणि हे सगळे पाठी आहेत. आरामात आहे त्याचा फुरसतमध्ये. त्याचा ज्यूस बीस पितात आहे, कारण का आता ऊन आहे. तर ज्यूस बीस प्यायला बसलेले. आणि चालतच होतो, मी थांबलो नाही. डायरेक्ट रूमवरती जाऊन आराम करूया आपण. तर बघू आतमध्ये कसं काय रूम भेटले. पालखी रूमवरती गेली की नाही गेली की खालीच थांबले. रूमचं चालू आहे ते बघू. डायरेक्ट तिथे भेटू आतमध्ये. लोकेशनला पोचलोय आपल्या. बॅगेची गाडी खाली झाली ना तर टेम्पो लोड करता आला असता. मग वरती जायची आणि गरज ते- नाही. इथंच काय ते करून एकदा वरती गेलो असतो. जेवणची तयारी चालू आहे दुपारच्या. पालखी गेली वरती की पालखी गेली. पालखी गेली. आजी पण आली आहे. मुलं आहे ओके. बोलायचं ना, लंगडलाय गाडीत बसलाय. आता आल्यात. कुठे होतात? ज्यूस पियाला थांबा. शेवटचा झेंडा आलाय अजून. तर आपण इथे थांबलोय साई धर्मशाळामध्ये.
तर जाऊया आपल्या पालखीला, म्हणजे पालखी ठेवल्या तिथे पाया आणि पडूया. आणि आजी आली आहे माझी, तर तिला पण भेटूया. तर विचार करत असेल कुठे राहिला आहे, कारण का सगळ्यात पाठी आरामात चालतोय आणि अजून भरपूर आपली टीम पाठी आहे. बघू जाऊ तिथे आणि बघूया. सगळे इथेच उभे आहेत. तुमचे साईराम भाई, तुम्ही आलात आदल्या दिवशी येतो. चढला ना कसारा, कसारा चढला तो पण बसने चढला. राम रूम भेटले काय? भेटले राम, अरे ओ वडील लग्नात येतोय. पाय मोडला त्याचा, लग्नात येतोय. इव्हिंग मध्ये ग्राउंड फ्लोअरला 4 आहे. हा इथे 2 आहेत. या अरे काय बोलतेस? कसा आहे पाय? मस्त आहे पाय. चप्पल आणणार असते. कशाला? नको आता. हे आजी आपले झाला आता दुसरे. येतो पाया पाणी. पालखीला वेळ आलीस ना गाडी. हा आणि कोण कोण आलाय? आणि गाडीचं नंतर कोण नाही. त्याच्यावर नाही. तू कोणा बरोबर आली आहे? तुझ्याने आली ना, याने आली ना, तृप्ती आली. हा तृप्ती आणि गाडी प्रतीक आली. आई आणि शाळे. तर आपले इथे 4 रूम आहेत खाली आणि फर्स्ट फ्लोअर वरती 2 रूम आहेत. तर आपण इथे थांबतोय. E2 हा पूर हे घे ना इथे. बॅगा आणि ठेवली, म्हणजे बॅगा नाही, जागा पकडली आहे आपली. आता पालखीच्या पाया पडूया आणि भेटू. तर इथे पण 2 रूम आहेत आपले. मी पालखी घेऊन आहे, आम्ही बाहेर थांबलो अर्धा. किती एका आठवड्यानंतर गादी भेटते, तर कसे उड्या मारतात. हॅलो हॅलो, एका आठवड्यानंतर आल्यात. रेडी आम्ही झालं, आरती पण झाली. आपण झोपलेलो पर्यंत आरती संपली. पण नंतर पाया पडलो आपण. आता जेवण चालू झालं आपलं, आता जेवायला जाऊया. आणि नंतर मग आपण जेवण झाल्यावरती मंदिरात. हा कोणाचा आला? चल
आलो आलो, पहिला प्लेट घेऊ दे. कमी टोपी घातल्या हाय गाय स्पेशल काय बिर्याणी हा व्हेज बिर्याणी पाताशे तर घ्या थांबाय. हा तो बघ म्हणून बोलतो ब्लॉग. अरे मदीना पकडलेला अरे राम येऊन झाल्या आणि आता परत रूम वरती चाललोय. थोडा आराम करू. मांड्यातली पोरं जेवायची बाकी आहे. आता जस्ट सगळा टेम्पो आणि खाली गेला आणि आता जेवायला गेले. आणि आपलं आज निघायचं पण आपल्याला, तर बसचं पण बघू कसं काय. कारण का हर एक तासाने पैसे वाढत चालले. 500वरनं 600 आले, मग 750, 700, मग 800. बघू काय करायचं आहे. तर आता आपण निघालोय बाबांच्या दर्शनासाठी. वी आर रेडी टू गो. आणि आपली पालखी पण आता निघेल. सगळे येतात आहेत आणि अजून बसचं काही कन्फर्म नाही झालं आहे. बघूया कसं काय ते, कारण का अजून आपल्याला निघायचं, ट्राय करायचं अजून निघायचं. हळू चल, हळू चल.
तुमच्या चरणीची साईची पार्लीची मुंबईवरून आलेली आहे ती आता तुमच्या हातीत प्रस्ताव गरज आहे. तर तशी साई सेवक पदयात्री तुमचा आशीर्वाद घेऊन मुंबईवरून आलेले आहेत. त्यांचा 8 दिवसाचा प्रवास आज सुखमय झालेला आहे आणि त्यांच्या हातून जी साई तुमची सेवा काय वेळीवरती झाली आहे ती गोड मानून घेतली आणि त्यांच्या हातून नकळत त्या चुका झाल्याच्या तुम्ही पायाखाली घाला ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि आम्हाला आशीर्वाद देऊन हा पुढचा दर्शन आम्हाला व्यवस्थित जे बाळगवतं ही तुमच्या चरणी प्रार्थना करून आमचा हा प्रवास सुखाचा झाला तिथे मी सांगतो आणि हा नारळाचा आम्ही श्रीफळ वाढवण्याचं आम्ही मान्य करू. साईनाथ महाराज की साई बाबा की साईनाथ महाराज की अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज मोगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज के साईनाथ महाराज के. हॅलो हॅलो साईनाथाय नमः. अरे दिसू तर द्या तोंड तर दाखवा सगळे. अरे आनंदाचे अश्रू.
राम. आबा साईराम. आता ये काय चुकलं असेल ना माफ करा. चुकलं असेल मागच्यामध्ये माफ करा. कारण का हा सण महत्वाचा असतो आणि जे काढलेले 8 दिवस असतात आणि प्रत्येकाने एकमेकांना दिलेली साथ असते. ज्याला चालता येत नाही त्यालाही कसं ना कसं पुश करत चल होईल 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 करून इथपर्यंत पोचवलेलं असतं बाबांच्या दर्शी. आणि त्याचे जे क्षण आनंदाचे की एवढे चालले आहेत आणि एकमेकांना साथ दिली तर हेच आनंदाचे अश्रू असतात. तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे. साईराम. त्यामुळे मी गॉगल काढत नाही आहे. डोळे भरलेले आहेत पाण्याने त्यामुळे मी गॉगल लावून आहे. कारण का मी अपेक्षा नाही केलेली की मी इथपर्यंत चालेल. मी अपेक्षा नाही केलेली की मी इथपर्यंत चालेल. कारण का डॉक्टर बोललेला की तू नाही चालू शकत, पाहायला लागलाय तू नाही चालू शकत. पण मी जिद्द ठेवली आणि माझ्यावरती विश्वास ठेवला की ट्राय करीन, झालं तर बघू नाहीतर सेवेकरी म्हणून जाऊ. पण जायचं ठरलेलंच, जायचं ठरलंच होतं. तर घरच्यांनी पण साथ दिली की तुझ्या बघ ठाण्यापर्यंत होतंय काय, नाही झालं तर तू रिटर्न ये. आणि बाबांच्या मनामध्ये होतं की मी यावं आणि मी आलो तिथपर्यंत आणि बाबा मला घेऊन आले शिर्डीपर्यंत न काही होता. आणि मी हे तुम्हाला स्टोरी आहे ना नंतर सांगेन तुमच्याकडे, खूप मोठं आहे. बंदूक ना आणली आवाज. साईबा मित्र मंडळ विजयमध्ये पूर्व मुंबई देवांश पुढे चालू. आनंद गोटे ब्रह्मांड श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गणपती आनंदाचा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. पालखी त्याच होती. पालखी 2 जणांनी जाऊ द्या. पालखी जाऊ द्या काय ना मग. साईनाथ महाराज की जय. आता खंडोबाच्या मंदिरात जाऊन आलो आणि आता आपला
बाबांच्या मंदिरात जाऊ शिर्डीला. माझा पण फोन तुझ्यासोबतच ठेवे. शेवटचे काही किलोमीटर सॉरी मीटर 50 आपण सरकला दर्शन करू आणि भेटू. दर्शन घेऊन निघालं. लाडू आणि घेतले. पेरू घ्यायचे बाकी आहेत. बघू पेरू कसं काय ते. आणि आजच निघायचे तर बसची बुकिंग आणि पण करायचं. सगळं धावपळ चालू आहे. तर भेटू. पेरू कितीला घेतले? 200ला 200ला. 100ला वाटा. 3.5 वाटा 200ला. आपला प्रसाद घेतलाय आणि मला असं वाटतं की लाडू कमी पडतील तर परत घ्यावे लागतील. तर कोणाला सांगून ते घ्यावे लागणार. आणि आपण टमटमने आपल्या स्पॉटच्या इथे आलं दुपारच्या बॅगा घ्यायला. कारण का 10:30ची आपली बस आहे. सगळे आहेत. सगळे म्हणजे नाही, आम्ही 6 जणच आहे. कारण का बाकीच्यांचे तिकीट बुक नाही झाले तर ते दुसऱ्या बसने येतील किंवा उद्या येतील तर त्यांचं माहिती नाही. आणि माझ्याबरोबर मी सुजित, कावळ्या, ओंकार, अन्नू आणि शुभम आहे. तर बघू कसं काय. त्याच्या बॅगा घ्यायला पाठवल्याच आहे ना आणि मी थांबलो कारण का हीच रिक्षा परत आपल्याला रिटर्न घेऊन जायची आहे. तर बघू आणि जेवायचं पण बघू कसं काय करायचं आहे ते. चला. साई दत्तच वाटतं. साई दत्त नाही रे, दत्त साई नाही आहे. तसं नाही. जय जय. ते आता फ्रेम घेतली मोठा तुमचे घेऊन जाऊ नका मंदिरामध्ये ठेवू. आणि ठेवली तर आणि मग नंतर कधी नाचवत बसणार आहे. सुटली बिटली इकडे सुटली बिटली. हे घ्या. हे कावळ्या तू दे 200 रुपये. बोलो तर प्रसाद आहे बघा. सगळ्यांची बॅगा आणि प्रसाद. आता कावळ्या गेलाय जेवण घ्यायला. चायनीज व्हेज खाणार आहे, नॉनव्हेज नाही. आपल्या जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत आपण नॉनव्हेज नाही खाणार. पास्त्याचे पॅकेट तर आता चायनीज घ्यायला गेलाय व्हेज. लाडू आणि हे लोक वडापाव खातात. हे लोकांनी वडापाव घेतलाय. आणि बाकीचे पण पूर आहेत ते अजून आले नाहीत. आणि 4 जण बाकी आहेत. 4-5 जण बाकी आहेत. ते अजून यायचे बाकी आहेत. आणि बस पण अजून आली नाही. 10:30ची बस होती. आता 11 वाजले. तर आपण टायमावरती आहे. बघू पुढे कसं काय ते. आता आपण बस स्टॉपला जाऊया. इकडे बस येणार आहे इथे पोलीस चौकीच्या इथे.
आणि कावळा पण आलाय जेवण जेवण. साईराम मुलांनो, साईराम. आता चाललोय आम्ही मुंबईला धप्पा धप. आपण बँड्राला आलो आहे आता मुंबईमध्ये. असं झोपलेलो. अरे याच्यानेच बसून आहे, फक्त बघायसाठी. चार पाच वेळा पण जाऊ. असंच आहे. बॅगा घेऊया आपल्या. चल 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 चल. कावळा थांबायचं नाव घेत नाही. चल चल चल. येस. आता डायरेक्ट संध्याकाळी भेटू. संध्याकाळचा ब्लॉग वेगळा असेल. आपली पालखी येणार आहे. तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये बोललेलो की ती स्टोरी आहे, तर मी नंतर सांगतो. तर ते सांगणार आहे आता. पालखीला जायच्या अगोदर 2 दिवस अगोदर, म्हणजे आपली पालखी निघणार होती त्याच्या 2 दिवस अगोदर माझ्या पायाला लागलेलं. मी ड्रेसिंग करताना डॉक्टरला विचारलं की मला शिर्डीत 2 दिवसानंतर मला शिर्डीला चालत जायचं आहे, म्हणजे पालखी निघणार आहे शिर्डीला जायची चालत, तर मी चालू शकेन की नाही. त्या डॉक्टर डायरेक्ट नाही बोलला. डायरेक्ट बोलला नाही जाऊ शकत तू एवढं चालू नाही शकत. आणि नंतर परत 1 दिवस आड करून ती पायाची ड्रेसिंग पण चेंज करायची होती. तर ते कसं करणार, आणि वरतून बटाटे आणि मटण सगळं बंद करायला सांगितलेलं. लक्षात गेलं की जाऊ दे, एवढं पॉसिबलच ना पालखीमध्ये हे करणं, तर कसा मॅनेज करणार एवढं सगळं, ड्रेसिंग बदली कोण करणार. तर मग मीही विषय सोडून दिला. मी बोललो ठीक आहे नाही जात. आणि सगळ्यांना मी सांगितलं, घरच्यांना, मित्रांना, जे पालखीमध्ये आपले येणार होते नरू, आणि सगळ्यांना सांगितलं. आणि मेन गोष्ट जेव्हा आहे आपला पालखी निघते त्याच्या आदल्या रात्री आपले मंडळातली पोरं आणि जे पदयात्रेकरी असतात ते येतात आणि आपले टेम्पो भरत असतात. म्हणजे पाण्याचा टेम्पो असतो किंवा आचार्याचा, परत आपलं ते धान्य असतं, राईस, तेल, हे सगळं, तर ते लोड करत असतात, टेम्पो करत असतात. तर तेव्हा आम्ही होतो, म्हणजे आम्ही लोड न करत होतो, आम्ही आमच्या एक कोपऱ्यामध्ये होतो तिथे आमचं बोलणं चालू होतं गणपतीविषयी. आणि त्यात आपली जेव्हा पालखी निघणार होती तर तेव्हाच मागे गणेश उत्सव पण होते. तर आम्ही ते शोचं बोलणं चालू होतं आणि त्या साईडला आपली पालखीची तयारी चालू होती. तर तो आमचा विषय झाला. आम्ही जस्ट आपल्या मंडळाकडे आलो तर तिथे वातावरण बघून जेवढी आपले मंडळातली पोरं आणि परत बाकीची पोरं कामं करतात तर ते, आणि तो उत्साह असतो दुसऱ्या दिवशी आपण पालखीला जाणार. परत ते टी शर्ट आणि वाटतात जास्त, तर ते सगळं बघून इच्छा तर होती, पण मनाला कंट्रोल केलं की नाही, डॉक्टर नाही बोलाय तर नाही जायचं. तर
नरूला पण मी बोललो की इच्छा आहे रे पण नाही येऊ शकत. नरू म्हणजे आमच्यामध्ये मस्तीमध्ये नरू बोलला की एक काम कर, तू आपल्या इकडनं म्हणजे आमच्या इकडनं ते पार्लेश्वर मंदिर आहे तिथपर्यंत चाल, म्हणजे एवढं नाही आहे, 1 किलोमीटरच्या आसपास असेल तर तेवढंच चाल. जर तू चाललास तर तू येशील. मस्तीमध्ये आम्ही असं राऊंड म्हणजे नरू आणि अक्षय राऊंड मारतात, त्याच्याबरोबर मी पण होतो कारण त्या पालखीची तयारी होती. सो लेट नाईटपर्यंत आम्ही थांबलेलो. प्लॅन जाईपर्यंत कॅन्सलच होता. जेव्हा पालखी निघाली आपली म्हणजे जेव्हा या दिवशी आपली पालखी निघणार आहे त्या दिवशी जस्ट मी खाली गेलेलो असंच बघायला कसं काय आहे, आणि ते वातावरण बघून मलाही राहावलं नाही स्वतः आणि मी सरळ घरी निघून आलो. आणि घरी मम्मीला बोललो की मला जायची इच्छा आहे तर मी जाऊ काय. मम्मीला मी बोललो मी ठाण्यापर्यंत जाईन, बघेन नाही जमलं तर रिटर्न येईन. मम्मी बोलली मला नको बोलूस, तू पप्पांना विचार का पप्पांना माहिती आहे याच्याबद्दल. कारण का ते जेव्हापासून आपल्या मंडळाची पालखी निघते तेव्हापासून ते चालतात आणि आता रिसेंटली ते जात नाही पण जेव्हापासून ते चालतात त्यांना अनुभव आहे सगळे चालतात. सो ते बोलले त्यांना विचारतो. तर तेव्हाच पप्पांना फोन केला, सांगितलं की असं असं आहे मलाही जायचं आहे तर मी ठाण्यापर्यंत जाऊन बघतो, नाही जमलं तर मी रिटर्न येतो. बॅग आणि भरली. मी बाबांच्या इथे गेलो पहिला, बाबांच्या आणि आपल्या जागेवाल्याचं मंदिर आहे तर दोन्ही मंदिरात जाऊन आलो. बोललो की मला यायचं तर तुम्ही मला घेऊन झाला. तिकडनं आपली पालखीला सुरुवात झाली पण रोज प्रकाश मामा आहेत जे आपले मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही मामा बोलतो. तर बुवा आहे, बच्चादा आहे, बाबू काका आहे, आचार्य आहेत, मंडळातले काही पोरं आहेत, परत मंडळाचे बाहेरचेही पोरं आहेत आपल्या फक्त पदयात्रेला येतात आणि नवीन मित्र बनलेले ते लोक आहेत. तर ते लोक रोज मला विचारायचे आणि नेहमी आपण स्पॉटला थांबतो, चायला थांबतो किंवा पाठी पुढे होतो चालताना तर तेव्हाही विचारत होते की जमतंय ना, चालतोयस ना, आरामात जातो. आणि पक्या मामाही जेव्हा आपली गाडी पाठी पुढे होते पाण्याला थांबते, पाणी द्यायला थांबते पोरांना, तर तेव्हाही ते प्रत्येक टायमाला मला विचारायचे जमतंय ना, चालतायस ना. तर एवढं बरं वाटत होतं की एवढं ते मला सपोर्ट करतात आणि साथ देतात आणि जोपर्यंत शेवटचा दिवस येत नाही तोपर्यंत नेहमी माझी ते काळजी करत होते आणि मला नेहमी विचारत होते. एक मंडळातले पोरा मला विचारत होते की बरं आहे ना, काय ना. तर चांगलं वाटलं. आणि लास्ट टाईम गेल्या वर्षी पण तेच होतं, सगळे मला विचारत होते कारण का पण तेव्हाचा सीन वेगळा होता. तेव्हा आपल्याला चांगलं होतो आपण, पण खूप टायमानंतर गॅप पडलेली 5-6 वर्षाचे आणि त्याच्यानंतर आपण जॉईन केलं, त्याच्यामुळे आपण लंगडत चालत होतो. म्हणजे पायाने होप सोडला आणि तेव्हा पण मी गिवअप केलेलाच होता की मला नाही जमत आहे, मी टेम्पोमध्ये बसणार आहे. पण तेव्हा बुवा तेच सगळे मंडळातली बुवा पक्या मामा आणि सगळ्यांनी प्रोत्साहन केलं आणि त्यांनीच मला शिर्डीपर्यंत गेल्या 2023 मला पोचवलं. आणि बुवाने मला 3 दिवस, शेवटचे 3 दिवस आहे जोपर्यंत आपला दुपारचा स्पॉट असतो शिर्डीतला, म्हणजे जेव्हा आपण शिर्डीमध्ये पोचतो दुपारी धर्मशाळेच्या इथे, तोपर्यंत शेवटचे 3 दिवस मीच डोस घेऊन तो सकाळ संध्याकाळ. म्हणजे सकाळी जेव्हा आपण निघायचो 4 वाजता तेव्हा पण मीच निशाणी डोस म्हणजे आपली जी पुढची निशाणी आहे तेव्हा पण माझ्याच हातात असायची. परत दुपारी आपण निघायचो तेव्हा पण माझ्याच हातात असायची. तर कंटिन्युअस 3 दिवस ते मीच घेऊन चालत होतो आणि म्हणजे मी जे चालतो त्या स्पीडनी बाकीची आपली सगळी पोरंही चालत होतो. तर तेव्हाही मला त्या लोकांनी सपोर्ट केला आणि आत्ताही मला सपोर्ट केला आणि ना काही होता. आणि मेन तर एवढं लागूनही मी स्वतःच ते बदली करत होतो. कारण का जेव्हा ठाण्याला पोचलेलो तेव्हा मी काही घातलं नव्हतं सेफ्टीला. जेव्हा ठाण्याला पोचलो तेव्हा मी सॉक्स नाही घातले तर ते ओपन होतं. तर फक्त आपल्या इकडनं ठाण्यापर्यंत पोचेपर्यंत पूर्ण त्या ड्रेसिंगला माती आणि लागली होती, ते खराब झाले.
मी तिथे पहिला चेंज केला आणि मला त्याच्यानंतरचं ड्रेसिंग मीच केलं आणि आपण शिर्डीला पोहोचेपर्यंत ती माझी जखमही बरी होत गेली आणि पाय जे आधी दुखत होता तो दुखायचाही कमी होत गेला आणि मेन म्हणजे सगळं खाताना बटाटे खाल्ले, चणे आणि खाऊन जी आपल्याला पालखीमध्ये जेवण भेटायचं ते सगळं खाऊन उलट चायनीज पासून म्हणजे व्हेज नूडल्स आणि व्हेज चायनीज असायचं, नूडल्स झाले, फ्राईड राईस झालं, मंचुरियन झालं, सूप तर हे असायचं, हे खाल्ले आहेत. परत पावभाजी खाल्ली आहे, मिसळपाव खाल्ला आहे, वडे खाल्ले आहेत, मेंदूवडे खाल्ले आहेत, सगळं खाऊनही माझ्या पायाला काही झालं नाही, उलट तो रिकवर होत गेलो. फक्त हेच सांगायचं आहे की तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःवरती विश्वास करा. मी ही गोष्ट मला पाहिजे आणि मी ही गोष्ट करणार. तर ते स्वतःहूनच त्या गोष्टीपर्यंत पोचायची तुमची वाट बनवत जाईल, जसे की माझं झालं आणि मी याच्यामध्ये खूप काय शिकतो. तो हेच सांगायचं होतं. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.